श्री स्वामी समर्थ. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र वाचिता एकता सफल दोष जातील. किती सुंदर ओवी स्वामींनी आपल्या चरित्रामध्ये सांगितले आहे. स्वामींचा जप केला त्याचबरोबर स्वामींचं जर चरित्र वाचले तर आपले पूर्ण पाप हे नाहीसे होत असतात. खूप सुंदर अनुभव या ताईंना असाच काही आलेला आहे. ताईंच्या जीवनात जो काही संघर्ष होता तो संघर्ष कुणाच्याही जीवनामध्ये येऊ नये एवढीच प्रार्थना स्वामींच्या चरणी करूया. चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले सर्व स्वामी भक्तांचे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी म्हणणारे स्वामी महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा प्रसंग अनुभव जे काही स्वामींनी मला दिला आहे ते सांगणार आहे. आज जर माझ्या आयुष्यात स्वामी नसते तर मी तुमच्यासोबत बोलू शकत नव्हते, एवढी माझी परिस्थिती खराब होती. स्वामींना एकच म्हणावंसं वाटतं की जे मी सोसलं आहे ते कोणत्याही स्त्रीला येऊ नये एवढंच स्वामींच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, आज अनुभव सांगताना अक्षरशः हृदय खूप भरून आलं आहे, डोळ्यातून पाणी वाहत आहे. पण स्वामी जेव्हा म्हणायचे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, त्यावेळेस खूप दिलासा यायचा, आधार यायचा, एक कोणीतरी आपल्यासोबत आहे असं वाटायचं. स्वामी भक्तांनो, माझे नाव वैशाली, मी अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द आज खरा आहे. स्वामी भक्तांनो, मी स्वामींच्या सेवेत कशी आली हे सांगायला मला फार आनंद होईल. स्वामींच्या सेवेत येण्यासाठी आपल्याला फक्त दुःख, अडचणी आणि संकट असतात आपल्यावरती, त्यावेळेसच आपण स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो. माझ्या बाबतीत देखील असंच काही घडलेलं होतं. मी खूप दुःखात, त्रासात होते. आईवडिलांच्या घरीही मला सुख मिळालं नाही, कारण खूप आर्थिक परिस्थिती ही बिकट होती. आईवडील मोलमजुरी करून कष्ट करत होते. मला 2 भाऊ आणि आम्ही 2 बहिणी असे आमचे 4 भावंड. मोठ्या बहिणीचे लग्न झाले. तिच्या घरचे तिला खूप त्रास द्यायचे. तिचा संसार हा व्यवस्थित होत नव्हता, पण ती तरी सोचत होती. माझं शिक्षण वगैरे माझ्या वडिलांनी जास्त काही केलं नाही. वयाच्या 14व्या वर्षी माझंही लग्न करून देण्यात आलं. माझं लग्न अशा ठिकाणी केलं की मोठ्या मुलीला त्रास आहे, हिला त्रास होणार नाही असं सर्व काही पाहुणे वगैरे होते, त्यांच्यावरती विश्वास ठेवून माझं लग्न करून देण्यात आलं. पण जे नशिबाला मान्य होतं तेच घडत असतं. माझं नशीब इतकं फुटकं होतं की असं नशीब कुणाचंही नसावं असं मला वाटतं, कारण माझ्या नशिबात खूप भयंकर व्यक्ती आलेली होती. कारण माझ्या मिस्टरांना असं एकही व्यसन नव्हतं की त्यांना ते व्यसन नव्हतं. दारू, गांजा, बाहेरील सर्व काही ते करत होते. त्यामुळे मी खूप म्हणजे खूप हारून गेली होती. लग्नाला जवळपास 1च महिना पलटून गेला असेल, लगेच त्यांनी त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली. 1 महिन्यातच मला खूप मारहाण केली. इतकी मारहाण केली ती मला अक्षरशः चालता देखील येत नव्हतं, एवढं मला मारलं होतं. मला ते बाहेर तू याच्याकडेच बघती, त्याच्याकडेच बघते असा संशय तेव्हापासून घेऊ लागले. खूप म्हणजे खूप अडचण. माझे आई वडील हे सेपरेट राहतात, भाऊ दोघंही सेपरेट, त्यामुळे ते मोलमजुरी करून राहतात. आणि मोठ्या बहिणीचं असं असल्यामुळे मी पण त्यांना जर काही सांगितलं तर त्यांना खूप टेन्शन येईल, कारण माझ्या आईला बीपीचा त्रास आहे, तिला काही व्हायला नको म्हणून मी कोणालाच सांगितलं नाही, गुपचूप सोसत होती. त्यामध्येच मला प्रेग्नेन्सी राहिली. पहिला मुलगा झाला, दुसराही मुलगा झाला. यामध्ये माझे खूप दिवस गेले. असेच कष्ट चालू होते. मुलं लहान होते, सर्व काही सोसत होते. मिस्टर खूप त्रास देत होते, लोकांची मोलमजुरी करत होते, पैसे घरी आणत होते आणि पैसे जर त्यांना दिले नाही तर खूप मला भांडणं करायचे. असे करता करता खूप दिवस गेले. मी खूप वैतागली आणि आपण जीव द्यावा इथपर्यंत मी गेली होती. आता माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही. पण लेकरांकडे बघितल्यानंतर असं वाटायचं की काय करावं, या लेकरांची काय चूक आहे, यांना आपण जन्माला घातलं, कशासाठी जन्माला घातलं, तर त्यांचा सांभाळ कोण करेल असं वाटायचं. मग मी वैतागून माझ्या आईकडे गेली पण मुलं यायला तयार नव्हते.
मुलं इथेच आम्हाला राहायचं असं म्हणत होते. मोठ्या मुलाला घेऊन गेली, लहान मुलगा येतच नव्हता. माझा जीव, आईचा जीव कसा असतो, मुलगा जर आला नाही तर त्यालाही खूप त्रास होत होता. त्यामुळे मी पुन्हा रिटर्न आली. 1च महिना तिकडे राहिली, पुन्हा माघारी आले. पुन्हा ते सोसू लागली. खूप सारे हाल, कष्ट माझ्यासोबत चालूच होते. त्यानंतर माझी जी मामी आहे त्या स्वामींच्या खूप निस्सीम भक्त, त्या स्वामींची खूप सेवा करायच्या. त्या मला म्हणायच्या की तू स्वामींची सेवा कर. पण घरात असं वातावरण असल्यानंतर नॉनव्हेज रोज लागायचं आणि हे सर्व मांसाहार सर्व काही करत होते. त्यामुळे कसं करणार हाही प्रश्न, आणि मला वेळही नव्हता सेवा करण्यासाठी. आणि घरात देवघर देवारा नाही. आणि माझे जे सासरे होते तेही खूप भयानक होते आणि त्यांनीही फाशी देऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे आम्हाला भयंकर पितृदोष देखील होता. माझ्या आईवडिलांनी कुठेही बघितलं, कुणाकडे बघितलं तर ते सांगायचे त्यांना खूप पितृदोष आहे, त्यांना नारायण नागबली ही विधी करावी लागेल. मग सर्व काही कामाचे पैसे जमा करून मी यांना घेऊन नाशिक येथे गेले. तेथे नारायण नागबली केला. पण त्यांनी सांगितलं होतं 41 दिवस कुणाच्या घरचं पाणी वगैरे काहीच खायचं नाही, प्यायचं नाही. त्याचबरोबर मांसाहार करायचं नाही, कुठलंही मद्यपान करायचं नाही. पण माझे मिस्टर कुठे ऐकतात, त्यांनी दुसऱ्या दिवशी मांसाहार घरात आणलं आणि दारू देखील पिली. त्यामुळे त्याचा काहीच एक उपयोग झाला नाही नारायण नागबलीचा सुद्धा. कारण माझ्या सासऱ्यांचा कावळा देखील शिवलेला नव्हता, त्यांचा अतृप्त आत्मा होता असं सर्वजण म्हणायचे. मला आज एक आजारपण असलं की उद्या दुसरं आजारपण जडलेलं असायचं. कधी पाय दुखायचा, कधी हात दुखायचा, कधी डोकं दुखायचं. सुखाचा एकही दिवस माझा गेला नाही, असं कंटिन्यू सुरू होतं. महाराजांची सेवा करायला मी करायची. महाराजांचा फोटो वगैरे आणला. मी काय केलं की माझ्याकडे देव्हारा नव्हता. स्वामी तुम्हाला सर्व काही माहीत आहे. मग मी विटा घेतल्या, मातीमध्ये त्या विटा लिपल्या, एका कोपऱ्यामध्ये 4 पायऱ्या तयार केल्या. पहिल्या पायरीवरती महाराजांना ठेवलं, दुसऱ्या पायरीवरती कुलदेवता, त्यानंतर तिसऱ्या पायरीवर गणपती वगैरे. आणि असं करून मी देव्हारा तयार केला. मी जेव्हा नामस्मरण करायची, संध्याकाळी खूप दिवसभर थकून यायची आणि संध्याकाळी थोडीफार सेवा करावी असं वाटलं. सेवा करायला बसली की काय व्हायचं की मला लगेच अशी झोप यायची, जांभळ्या यायच्या, आळस यायचा आणि मनामध्ये इतके भयानक वाईट विचार यायचे की असं विचार इथेच बसल्यानंतर काय येतात असं मला वाटायचं. मग मी लगेच तिथून उठायची. माझं जप वगैरे काहीच होत नसायचा. घरामध्ये मोबाईलमध्ये देखील काही लावलं तर मिस्टर लगेच बंद करून टाकायचे आणि मी जर देव्हाऱ्यापुढं बसली तर लगेच शिव्या देण्यासाठी चालू करायचे. त्यामुळे मला सेवा करणं हे खूप अवघड काम होतं. मी कधीही देवापुढे बसली नाही. सकाळी 5 मिनिटाची अगरबत्ती लावणे, तेवढं देवांना आंघोळ घालणे एवढंच मी करत होती, बाकीचं काहीच करत नव्हती. पण फक्त स्वामी तुम्हाला माहीत आहे, थोडे दुःख, प्रॉब्लेम, अडचणी आल्या तर स्वामींना हाक मारायची. स्वामी छोटे मोठे अनुभव द्यायचे आणि माझ्या मदतीला धावून देखील येत असायचे. असंच जीवन कटायचं चालू होतं. मुले हळूहळू मोठी होत होती. माझा मोठा मुलगा 10वीला गेला. त्यामध्ये काय झालं की माझ्या मिस्टरांनी शेतामध्ये गांजाचे झाडं लावले होते आणि त्यामध्ये माझा मुलगा म्हटला की आपण एक काम करू, मी मामाला घेऊन जातो. आणि मग त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली. पोलिसांना सांगितलं की आमच्या घरी असं गांजा हे केला जातो म्हणून शेतामध्ये. मग त्या दिवशी घरी पोलीस आले. त्या दिवशी नेमकी माझे मिस्टर ड्रिंक करून बसलेले होते आणि पोलीस आले आणि त्यांना रंगेहात पकडलं. त्यांनी गांजा बघितला. पोलीस त्यांना घेऊन गेले. पोलीस घेऊन गेल्यानंतर त्या दिवशी मला खूप भीती वाटायची की काही झालं तर काय करायचं, आता काय होईल असं वाटायचं. पण माझ्या मिस्टरांना त्यांनी जवळपास 4 ते 5 वर्ष तिथे जेलमध्ये ठेवलं. आता आम्ही कुणीही त्यांना भेटायला गेलो नाही, काहीच नाही. पण त्यांचा जो भाऊ होता तो त्यांना भेटण्यासाठी जेलमध्ये जायचा. ते तिथे खूप नाटक करायचे की मला आता इथून सोडा, कुणीतरी या, मी आता असं वागणार नाही, काहीच करणार नाही. आणि त्यांचा जो भाऊ होता तो त्यांना जाऊन सांगायचा की तुझ्या बायकोनीच तुला गुंतवलं आहे, आता ती खूप मजेत आहे, खूप व्यवस्थित राहते, तिला कसलीच प्रॉब्लेम नाही, तिला तुझी गरज नाही. असं
ते सांगून भडकून देत होते. त्यावेळेस तो म्हणायचे की आता मी बाहेर आल्यानंतर तिचा पहिला मर्डर करणार, एवढेच शब्द त्यांच्या तोंडामध्ये होते. असं आम्हाला लांबून कळायचं. मला खूप भीती वाटायची, ते जर आता घरी आले तर काय करायचे. या 4 वर्षामध्ये माझे मुलं खूप मोठे झाले, मुलांचे शिक्षण झाले आणि माझा मोठा मुलगा हा पुण्याला नोकरीला देखील गेला होता, कंपनीमध्ये कामाला. त्यामुळे व्यवस्थित सर्व काही झालेलं होतं. पण आता भीती होती, ते जर घरी आले आणि त्यांनी जर काही केलं तर काय करायचं. हे 4 वर्ष माझे खूप सुखात गेले, कारण महाराजांची सेवा या 4 वर्षामध्ये मी खूप केली. खूप नामस्मरण केलं, जीव तोडून नामस्मरण केलं. उठता बसता खाता पिता कामामध्ये कंटिन्यू नामस्मरण चालू असायचं. मी कुणाची निंदास्तुती केली नाही, काहीच केलं नाही. जे कोणी माझ्यासमोर निंदास्तुती करायचे त्यांच्या वेळेस मी मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत राहायची. एवढं माझं चालूच होतं. कुठेही त्र्यंबकला, दिंडोरीला, आपल्या कुठेही सेवा असू, अक्कलकोटला जाणं, कुठेही जाणं असो, कुठेही गाडी निघली की मी त्यांच्यासोबत जात असायचे. त्यावेळी मी रुद्रयंत्रही घरी घेऊन आली कळती. रुद्रयंत्र मोबाईलवरती रुद्र लावून द्यायची, त्याचं तीर्थ बनवायची आणि मुलांना पिण्यासाठी द्यायची. मांसाहार घरामध्ये पूर्णपणे बंद झालं होतं. मोठा मुलगा हा जवळपास सेटल झाला होता, पण म्हणतात ना, वडिलांचे थोडेफार तरी गुण मुलामध्ये उतरत असतात. माझा छोटा मुलगा हा सेम त्याच्या वडिलांसारखा झाला होता. मी त्याला खूप सांगितलं की शाळेत जा, पण तो शाळेत गेला नाही. 9वीमध्येच त्याने शाळा सोडून दिली. मला खूप वाईट वाटायचं आणि त्याचमध्ये आम्हाला कळालं की माझे जे मिस्टर होते ते जेलमधून सुटले, कोणीतरी त्यांना सोडून दिलं. हे ऐकल्यानंतर मला आता काळजाचा ठोका चुकला. आता कसं होणार, आता काय होणार. महाराजांचा कंटिन्यू धावा चालू होता. मला खूप भीती वाटत होती आणि त्याच वेळेस माझे मिस्टर माझ्या भावाकडे गेले. माझा भाऊ जिथे कामाला होता तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर त्याला म्हटले की मला कपडे घेण्यासाठी पैसे दे. माझ्या भावाला देखील थरकाप सुटला. त्याने मला फोन केला की दाजी माझ्याकडे आले होते आणि दाजीने माझ्याकडून पैसे नेले आहे. हे ऐकल्यानंतर आता काय करायचं, इथून पळून जावं की काय, कुठे जावं की काय, लपून राहावं की काय, इथपर्यंत परिस्थिती झाली होती. आणि दुसऱ्या दिवशी माझे मिस्टर 12 वाजता घरी आले. घरी आल्यानंतर ते माझ्याकडून बघून खूप हसत होते. मला खूप भीती वाटायची, अंगावरती शहारे उभे राहिले की आता काय होणार, मी हे असे का बरं करत आहे. तर ते मला म्हटले की आता मी व्यवस्थित राहणार, मी काही करणार नाही, असं मला माझ्याशी बोलत होते. पण ह्या व्यक्तीवरती माझा अजिबात विश्वास नव्हता, कारण हा व्यक्ती कधी काय करीन काही एक सांगता येत नव्हतं. कारण एवढे दिवस मी त्याच्या हाताखाली काढलेले होते. मी महाराजांचं नामस्मरण करून राहत होती. 2-3 दिवस ते व्यवस्थित राहिले, पण 4थ्या-5व्या दिवशी त्यांचं सुरू झालं, शिव्या देणं सुरू झालं आणि तू मला माझा घात केला, आता मी तुझा घात करणार, असं ते म्हणू लागले. रात्री 12 वाजता त्यांनी मला प्रचंड मारलं, इतकं मारलं की माझा गळा दाबला. मला ते मारणार होते, तेवढ्यात माझे मुलं आले आणि त्यांनी त्याला धरलं. धरल्यानंतर मी खूप घाबरली. पळून जाण्यासाठी मी जात होती. मुलांनी मला तू जा असे म्हटले, आम्ही आहे. मुलांनी त्यांना धरून ठेवलं आणि मी पळून गेली. आता मी पळाल्यानंतर ते मला शोधत होते. रात्रभर मी उसामध्ये बसून राहिली आणि त्या सरीमध्ये बसून महाराजांचं नामस्मरण करत होती. प्रचंड भीती वाटत होती. कुणाचाही आधार नव्हता, काहीच नव्हतं. अक्षरशः रात्र मी तशीच काढली. महाराज तुम्ही या, कुणाच्या रूपात या, मला खूप भीती वाटत आहे असं म्हणून खूप रडत होती. खूप म्हणजे खूप रडत होती. स्वामींना आवाज देत होती, हाका मारत होती आणि स्वामी देखील माझ्या मदतीला धावून आले. कारण मी जो फोन होता त्या पळायच्या ह्याच्यामध्ये फोन मी माझ्यासोबत घेऊन आली आणि ज्या मामी होत्या त्या आमच्या जवळच राहत होत्या. त्या मामींना मी कॉल केला आणि मामी म्हटल्या की तू ये म्हणून थोडीशी पुढं, मी तुला घेण्यासाठी येते. मग त्या मामीन मला घेण्यासाठी आल्या. मी महाराजांचं नामस्मरण करून हळूहळू पुढे गेली आणि रात्रीच्या 2 वाजता तिथे गेली आणि मी त्या मामींच्या घरी झोपली. खूप भीती वाटत होती, खूप रडायला येत होतं. मामी म्हटल्या महाराज आहे, टेन्शन घेऊ नको, काळजी करू नको, महाराजांचं नामस्मरण कर, पण तू आता काही तिथे जाऊ नको, कारण तो तुला मारल्याशिवाय राहणार नाही, असं मामी बोलल्या. माझे मुलांचंही मला भीती वाटत होती, पण आता मुलं मोठे होते त्यामुळं काही नाही. मग मी सकाळी माझ्या आईवडिलांकडे निघून गेली, तिथे थांबली नाही. आता महाराज पुन्हा एकदा माझा संसार पुन्हा विस्कळीत झाला आहे असं म्हणत होती. मोठा मुलगा म्हणला, आई तू एक काम कर, तू टेन्शन घेऊ नको, काळजी करू नको, मग तू इकडं माझ्याकडे ये, पुण्याला ये म्हणे तू, आपण दोघंही सोबत जाऊया.
तू इथे राहू नको. आणि त्याला म्हटलं 20,000 रुपये पेमेंट तुला, त्याच्यामध्ये कसं होणार, रूम भाडं सर्व, खाण्यापिण्याला किती लागतं. ते म्हटले तू टेन्शन घेऊ नको, आपण सर्व व्यवस्थित करू. माझा लहाना मुलगा पुन्हा एकदा त्याने येण्यासाठी साफ नकार दिला. आता आईचा जीव इथे लागणारच, पण तोही त्याच्या वडिलांसारखाच झाला होता. तर मी आता त्याचा विचार केलाच नाही. तुला जे करायचं ते कर म्हटलं. तुला यायचं असेल तर चल, नसन यायचं तर नाही. मी इथं एक क्षणसुद्धा या बाबासोबत थांबू शकत नाही असं मी म्हटले. त्यानंतर मी माझ्या मुलासोबत पुण्याला गेली. तिथे मग मी मेसचे डबे घेऊ लागली आणि तोही जात होता. असं करून आम्ही आमचा उदरनिर्वाह करत होतो. माझ्या मुलाची काळजी मला वाटत होती, पण माझ्या ज्या सासूबाई होत्या त्या त्यांना जेवण देत होत्या. मिस्टर आणखी येड्यावानी करत होते, खूप वेड्यासारखं करत होते. कुणालाही काही बोलायचे. त्यामुळे तिथले सर्वजण म्हटले की यांना हा वेडा झाला आहे, आपण याला वेड्याच्या याच्यामध्ये येरोडा येथे देऊन टाकूया असं सर्वजण म्हटले. मग त्यांचं सर्व काही चेकअप वगैरे त्यांनी केलं. ही सर्व महाराजांची लीला चालू होती. महाराज सर्व काही करत होते, कारण मी महाराजांपुढे रात्रंदिवस रडत होते की स्वामी सर्व काही व्यवस्थित करा, हे थांबवा स्वामी, इथे मला तुमची सेवा करायची आहे. मी खूप रडून महाराजांची सेवा करायची, महाराजांचं नामस्मरण करायची, सर्व काही करायची. डबे करतानाही नामस्मरणच करत असायची. आणि त्यानंतर त्यांचं चेकअप वगैरे झालं. त्यांना येरोडा येथे घेऊन येण्यात आलं. तिथे त्यांचं चेकअप झालं आणि त्यांना ते आहे म्हणून तिथं त्यांना ठेवण्यात आलं. माझे मिस्टर 6 महिने तिथे राहिले येरवाड्यामध्ये, त्यांना तिथेच ठेवण्यात आलं. 6 महिन्यानंतर मी पुन्हा घरी आले आणि आता सर्व काही व्यवस्थित होईल असं वाटलं. त्यांना झोपेच्या गोळ्या सुरू झाल्या, सर्व काही. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो, महाराजांना आता म्हटलं, ज्या वेळेस हा व्यक्ती पुन्हा घरी येईल त्यावेळेस मला पुन्हा कुठेही जायचं नाही, पळायचं नाही. आता त्यांनी मारून टाकलं तरी ते मी तुमच्याकडंच येणार आहे, मला आता माझं काहीच राहिलेलं नाही असं वैतागून स्वामींना बोलली. आणि पण असं आश्चर्य झालं स्वामी भक्तांनो, एवढ्या दिवसाच्या नामस्मरणाने मला फळ मिळालं. मला याचाच खूप आनंद आहे, कारण स्वामींनी माझं हाक ऐकली. आणि माझे मिस्टर जेव्हा 6 महिन्यानंतर घरी आले त्यावेळेस ते एकदम नॉर्मल व्यवस्थित झालेले होता. जो व्यक्ती अगोदर इतका भयानक होता त्या व्यक्तीमध्ये प्रचंड बदल झालेला होता. तो दिवसाही झोपायचा, रात्रही झोपायचा. माझं एकच म्हणणं होतं, मी त्यांना खाऊ पिऊ सर्व घालीन, फक्त त्यांनी व्यवस्थित राहावं, कुठलं काहीच करू नये असं एवढीच त्यांच्या विनंती होती. आणि तसंच महाराजांनी केलं. ते एकदम शांत झाले, कुठलंही व्यसन नाही, काहीच करत नव्हते, एकदम व्यवस्थित राहू लागले होते. आणि त्यामुळे मला विश्वास नव्हता. 1-2 महिने मी त्यांचं बघितलं की हे राहते की नाही, पण मी एक केलं की त्यांना सकाळ संध्याकाळ गोळी ही दिली म्हणजे दिली, गोळी बंद केली नाही. डॉक्टरांनी साफ सांगितलं होतं, यांची जर गोळी बंद झाली तर हे पुन्हा तसेच करतील. मी गोळी संपायच्या अगोदरच 8 दिवस अगोदर गोळ्या घेऊन येत असायची आणि त्यांना रोज गोळ्या देत होती. ते जरी म्हटले मी घेणार नाही तर त्यांना स्वयंपाकात देखील खाऊ घालायची. मग ते शांत झोपायत असायचे, कुठलंच काही करत नसायचे. महाराजांची सेवा ही माझी सुरूच होती, सर्व काही चालूच होतं. रुद्राचं तीर्थही त्यांना हळूहळू देऊ लागली आणि त्यांच्यामध्ये खूप बदल झाले. आज मी जी काही जिवंत आहे, इथपर्यंत आहे, ती फक्त स्वामींच्या नामस्मरणामुळे. स्वामींनी मला खूप ताकद दिली, त्यावेळेस खूप शक्ती दिली. ते काळ आठवला ना की अजूनसुद्धा मला खूप रडायला येतं. आणि खरंच कोणीच कुणाचं नसतं. आपण म्हणतो ह्यो माझा तो माझा, खरंच कोणीच नसतं, महाराजांशिवाय कोणीच नाही. ज्यावेळेस आपल्यावरती संकट येतं, वेळ येतं, त्यावेळेसच कळतं आपलं कोण आहे आणि परखं कोण आहे. त्यावेळेस मला कोणीही साथ दिली नाही, फक्त माझ्या स्वामी आईनी साथ दिली. स्वामीशिवाय या जगात दुसरं कोणीच नाही. जे काही सांगायचं आहे, बोलायचं आहे, स्वामींना सांगा, कारण एक दिवस नक्की योग्य वेळ येते आणि महाराज आपले सर्व काही संकट, दुःख हे दूर करत असतात. आज मी खूप आनंदात सुखी आहे, ती फक्त स्वामींच्या कृपेने. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.